बहुतेक मामाने सांगितलेल्या डिस्क्रिप्शन नुसार हे दयानंद डोंगरे म्हणजे त्या आत्याचे मिस्टर असावेत. कसं आहेस बाळा? एक बरं झालं, तुझी शकुंतला आत्या तुला इथेच घेऊन आली. काय आपला माणूस आपल्या नजरेसमोर असलं की बरं वाटतं ना. काय रे, बोलत का नाहीयेस? घसा दुखतोय का तुझा? हा, म्हणून बोलत नाहीयेस. शक्य आहे. शकुंतला म्हणत होती की तुझ्यावरती कोणीतरी हल्ला केला म्हणून हॉस्पिटलमध्ये. कोण होता तो? हुशार असणारा तो. काय परफेक्ट प्लॅनिंग केलंय त्याने. बघ ना, आधी हॉस्पिटलचे लाईट्स बंद केले, मग व्हेंटिलेटर काढला, ऑक्सिजन मास्क, आणि मग तोंडावर उशी ठेवून तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटलमध्ये माझ्यावर जो हल्ला झाला त्याची इतकी डिटेल माहिती यांच्यापर्यंत कशी पोहोचली? परफेक्ट प्लॅनिंग. मला वाटतं, म्हणजे माझा समज आहे की तुझा प्रेमळ भाऊ अक्षयनेच ते केलं नसावं ना. नाही, काय आता भाऊ भाऊ हे पक्की वैरी, सख्खे भाऊ पक्की वैरी. शेवटी काय, भाऊच भावाच्या जीवावर उठतो रे. पैसाच नाचवतो सगळ्यांना. आता बघ ना, तुझ्यावर वारेमाप खर्च होतोय, तू आजारी, तरी पण कागदोपत्री अधिकार तुझ्याकडेच. हे खटकतच असेल ना त्याला. काय सगळेच तुझ्या पाठीमागे धावतायत, हे बघवत नाही. शिवाय सगळी प्रॉपर्टी आपल्या ताब्यात हवी, म्हणून मार्गातला काटा दूर करावा असं वाटलंच असणार ना त्याला. म्हणजे हे सगळं अक्षयने केलंय का? माझ्या अक्षयने केलंय का? अरे प्रश्नच नाही. अरे अक्षय काय, अक्षयच्या बायकोला तू खरं तर नकोसाच झालायस. हो, अरे तिला सगळं स्वतःच्या ताब्यात हवंय, म्हणून तर आजीकडचा चावीचा जुडगा ती स्वतःच्या कमरेला लावून फिरत असते. हो, अरे शेवटी